कुळगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वांगणी परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा तसेच रोख रक्कम असा एकूण 47,577 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। कुळगाव पोलीस ठाणे हद्दीतील वांगणी परिसरात गांजा या अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय चालत असल्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विनय कुमार राठोड यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्याप्रमाणे वांगणी गावच्या हद्दीत हरिओम हॉटेल जवळ वार्ड क्रमांक 5 वीर सावरकर नगर येथील समीर फॅब्रिकेशन वर्क्स शेजारील गल्लीत एक तरुण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 9 जून 2026 रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला रंगेहात अटक केली आहे। काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी घेऊन हातात हा तरुण गांजा विक्री करत असल्याचं दिसून आलं। त्याला पकडून त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून पिशवीमध्ये 1520 ग्रॅम गांजा, 5 चिलीम तसेच 12 खडे गिटके तसेच गांजा विक्री केलेले 1977 रुपये रोख रक्कम असे एकूण 47,577 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात रवाना केलंय। त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड तसेच अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम, पोलीस हवालदार किरण खडताळे, संदीप नलावडे, पोलीस नाईक सोमनाथ मोरे, नरेंद्र कोळी, पोलीस शिपाई अमोल जावळे, सचिन जाधव, पोलीस शिपाई अविनाश वाकसवरे तसेच महिला पोलीस शिपाई बेबी गुप्ता, DS कांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील हे करत आहेत। Like, comment, share and subscribe.